तर हाय भावांनो, स्वागत आहे तुमचं परत माझ्या एक नवीन व्हिडिओवरती. तर मित्र, विषय असा होता की मामा आणि त्यांनी म्हणत होते की आपल्याला म्हसोबाला नारळ फोडायला जायचं आहे. म्हणलं ठीक आहे, चालेल, जाऊ आपण, नाही का. म्हसोबा कुठं आहे आपल्याला काय माहीत नव्हतं. म्हणलं चला मामाच्या पाठीमागे जाऊ नक्की, नाही का. एक आवडला व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा. हा डॉगीज पण सारखं पाठीमागच येतोय, बघू तो कुठपर्यंत येतो. तर खाली चालतो इथं, नाही का. दगडं पण बऱ्याच होत्या. अरे नेमकं कुठे आहे म्हसोबा काय माहीत नाही आपल्याला, पण जाऊन तर बघू मामांच्या पाठीमागं मागं. भावांनो, प्लीज इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला, एक लाईक तर नक्की करा, नाही का. भावांनो, इथं भरपूर पाणी चालू आहे, नाही का. आणि त्याच्यात थंडी पण भरपूर आहे. अजून सकाळचे आंघोळ करायची वाटते. या नक्की आंघोळ करायला एकच नंबर फ्रेश वाटेल गारगार पाण्यात. हे कुत्र्याला वाट माहिती आहे काय माहिती, मामा तर बरेच पुढे गेले तरी कुत्रे चालले त्यांच्या मागं मागं. भावांनो, ह्यो जो कॅनल आहे का, हा निळवंडे धरण आहे ना आपलं, तर निळवंडे धरणाचा जो पार्ट आहे ना, पार्टचं ते कॅनल आहे. तर भावांनो, कॅनलचा तो विषय सोडा. मामा ते बरेच पुढे गेले वाटतं, आपल्याला जायला लागेल पुढं. पुढं आलो, अजून चाललेच आहे मामा ते. नेमकं चालले कुठं नेमकं, आपला म्हसोबा बाबा आहे तरी कुठं नेमका काय माहीत नव्हतं आपल्याला. म्हणलं चला, हे डॉगीज पण आलं तर सोबतच. म्हणलं वाघाने याला नेवलं नाही पाहिजे, म्हणजे बरं होईल, नाही का. कारण सोपं नाही, वाघ चालू आहे सध्या, नाही का, वाघांचा दारारा. चालतंय मामा पुढं. म्हणलं नेमकं कुठे आपल्याला माहीत नव्हतं, पण मी विचारलं नाही मामा, म्हणलं नेमका किती लांब आहे अजून. म्हणलं जातील तेवढे जातील लांब, काही विषय नाही. मला वाटतं आले थोडे जवळ, नाही का. बघू बरं. भावना इथं गवत इतकं तुफान झालेलं होतं ना, कारण काय माहिती का, इकडे घाईत कोणी येत नाही मला वाटतं. कारण वातावरण पाहून आता म्हसोबाकडे चाललोय तर खरं आम्ही, परंतु वाट म्हणजे बिलकुल नव्हती, पूर्णपणे गवत होतं, नाही का. आणि तेवढ्यात मामा म्हणले का हाय का इथं येत म्हसोबा बाबा म्हणून, नाही का, आपले म्हसोबा देव. तर ठीक आहे म्हणलं, पण मला म्हसोबाच दिसत नाही मामा. मामा म्हणले पूर्ण गवत होऊन गेले, गवत थोडं साफ करू आपण, नाही का. म्हणलं ठीक आहे, चालेल. तांबे त्यांच्या हातात होते, तांबे दिला माझ्या हातात. म्हणलं ओके, तोपर्यंत तुम्ही करा थोडं, स्वच्छ पण झाले पाहिजे ना आपण तिथं आलं म्हणलं, बरोबर आहे की नाही. तर ठीक आहे, मामा त्यांनी गवत उपटीत होते. थोडं जागा स्वच्छ करून झाल्यानंतर मामा त्यांनी पहिले म्हसोबा देवाला पाणी घालत होते वरून. कारण ते रीतिरिवाज असतं भावांनो. त्याच्यानंतर आम्ही नारळ खाली ठेवला होता, कारण एका हातात आपला मोबाईल होता आणि एका हातात आपला तांब्या होता, नाही का. तर ठीक आहे, त्यांच्याजवळ दिलं आणि ते म्हणले माचीस कुठे इथं.